त्याच्यामुळे मला असं गिल्टी फील होतंय की अरे यार शिट का नाही ब्लॉग बनवला। चांगलं झालं मी पण मग हाँ ये होता है दोस्तों। हाँ ये बहुत गंदी चीज मेरे को लगती है जो रहता है ओरिजिनल यस पब्लिक के सामने अदरवाइज नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदा रंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। सो फायनली गणपती झालेले आहेत, गणपती होऊन एक दिवस झालेला आहे आणि आम्ही गेलेलो गिरगावला विसर्जनासाठी। सो भन्नाट होता एक्सपिरियन्स। हा एक्सपिरियन्स मागून मिळत नसतोय, तिथे प्रत्यक्षात आपल्याला जावं लागतंय। 101 बाप्पाचे रूप बघायला मिळाले, लालबागच्या राजाचं दर्शन झालं जे मला नाही झालं, भाऊलाच झालं। ताईली सकाळी लवकर निघून गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की लालबागच्या राजाला लाईन लावायला जाण्यापेक्षा त्या 10 दिवसामध्ये माझं असं पर्सनली मत आहे की विसर्जनला जावं, राजा कुठूनही दिसू दे, लांबून दिसला तरी दर्शन हे दर्शन असतं। ते एक झालं आणि मला तर खूप मला जवळून झालं दर्शन, ते खूप भारी वाटलं बघायला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी विसर्जनचा ब्लॉग नाही बनवला, त्याचं म्हणजे मी ठरवलं होतं की मी ब्लॉग नाही बनवणार विसर्जनचा। आणि तिथे गेल्याच्या नंतर एवढं सगळं वातावरण बघितलं तेव्हा पण माझं एकच मत होतं की मी ब्लॉग नाही बनवणार म्हणून। पण आता जे मी व्हिडिओज बघतोय ना त्याच्यामुळे मला असं गिल्टी फील होतंय की अरे यार शिट का नाही ब्लॉग बनवला। कारण ते जे वातावरण होतं ना ते मित्रांनो फुकट जरी क्षण आहेत ते आपण वर्षातून एकदाच आपण अनुभवतो आणि आता 1 वर्ष याला अजून किती टाइम आहे, म्हणजे आपण आतुरतेने बाप्पांची वाट बघत पुढच्या 27 ऑगस्टला लवकर आहेत ना। बट तरी पण ते कॅप्चर केले असतं आठवण राहिली असती। आणि मला ते आता खूप रिअलाइज होते की शिट मी का नाही बनवला व्लॉग त्याच्यावर, कारण तो माहोलच अगदी वेगळा असतो आणि वाटणारच नाही की रात्र आहे किंवा काय आहे। अख्खा म्हणजे तुफान गर्दी, सगळं भक्तिमय वातावरण आणि काय 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 खूप मस्ती केली होती। आपल्यासोबत 3 फ्रेंड्स पण होते, आपले मित्र। सो त्यांच्यामुळे पण शक्य झाल्या खूप काही गोष्टी, तर ते सगळं एक्सपिरियन्स करता आलं असतं तुम्हाला। सो कोई नाही, बेटर लक नेक्स्ट टाइम। आणि नेक्स्ट टाइम बेटर लक नाही 100.3, बट कोई नाही, क्या ही कर सकते। तर आज आपण तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि आपल्यासाठी पण घेऊन आलेलो आहे। खूप दिवस झाले रेसिपी शेअर नाही केले, सो आफ्टर लॉंग टाइम असं मला वाटतं, कारण किचन मध्ये उभं राहून खूप दिवस झाले। असं नॉर्मली मी जेवण बनवते वेगळंच, पण स्पेशली तुमच्यासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठी असं काही स्पेशल बनवलं नव्हतं। तर खूप दिवस झाले तुमच्यासाठी काही स्पेशल अशी रेसिपी आली नव्हती आणि मला एकदम म्हणजे इन्स्टंट आहे आणि एकदम कमी इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यामध्ये। डोसे आपण आजपर्यंत भरपूर प्रकारचे बघितलेत, म्हणजे आपण रवा डोसा बघितलाय, परत तांदळाचा आणि उडीद डाळीचा वगैरे सगळ्या प्रकारचे डोसे बघितलेत। पण आता आपण जो डोसा करणार आहोत तो इन्स्टंट आहे, म्हणजे तुम्हाला काही भिजत ठेवायची गरज नाही किंवा अजून काही जास्त काही प्रिपरेशनची गरज नाहीये। 10 मिनिटात डोसा रेडी, एकदम युनिक आहे आणि टेस्टी पण ऑब्व्हियसली लागेल। मी फर्स्ट टाइम बनवते त्याच्यामुळे माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स। मी प्रत्येक रेसिपी तेच बोलते की फर्स्ट टाइम आपले सगळे फर्स्ट प्रकार असतात ना ते हे गोंधळला जातात। बट ठीक आहे, आपण एक्सपिरियन्स करता करता चुकता शिकतो। जसं मी बोलली की मी चुकता शिकणारी मी कुक आहे। कुरमुरे डोसा रेसिपीचं नाव तुम्ही ऐकलंय का? तर आज आपण कुरमुरे टाकून डोसा बनवणार आहोत आणि ते मला तर खूप मस्त वाटते, युनिक वाटते, कारण तर कुरमुरे सुद्धा तांदळाचेच असतात, त्याच्यामुळे आपण तांदळाचा त्याच्यामध्ये इनडायरेक्टली वापर करणारच आहोत। तर चला बघूया वाट कशाची बघतोय, चला लेट्स गो। तर मी तुम्हाला साहित्य सांगते काय काय लागणार आहे। मीठ घेतलेला आहे, बेकिंग सोडा जो खाण्याचा असतो तो, त्याच्यानंतर 1 बाउल म्हणजे जवळजवळ अर्धा बाउल आपण मुरमुरे घेतलेले आहे जे मार्केटमध्ये मिळतात आरामात व्हाईटवाले। त्याच्यानंतर रवा घेतलेला आहे, इकडे 1 वाटी तुम्ही धरू शकता अंदाजे, हा मोठा बाउल आहे त्याच्यामुळे। त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेला आहे बटर मिल्क म्हणजेच ताक घेतलेला आहे, मसाला ताक नाही, नॉर्मल साधं ताक घेतलंय। आणि त्याच्यानंतर आपल्या इकडे चटणी बनवायची आहे, नारळ घेतलाय, एवढंच खोबरं नाही, इकडे असं छोटूसं मस्त क्यूटचं नारळ आहे तो पण फोडायचा आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, परत लसूण घेतले आणि मिरच्या घेतल्या, त्याच्यात लिंबू मीठ हे सगळं ऍड होईल चटणीमध्ये, तुम्हाला सांगेल। आणि ती लाल चटणी करणार आहे का? ती उद्यासाठी। अरे यार आज नाहीये, आता पाहिजे। अरे मी आजच बोललो होतो ना भाऊ। ठीक आहे, ती पण सोपी आहे। ते काय डाळ बी भिजत टाकावी लागते ना? काय नाही, त्याच्यामध्ये चण्याची डाळ घेतात कच्चीवाली, त्याच्यानंतर ओली मिरची घेतात, लसूण घेतात, अद्रक घेतात, ओली लाल मिरची ना भिजवून, सुकी लाल मिरची, बस एवढंच आहे। कांदा, सुकी लाल मिरची, अद्रक, लसूण आणि ती डाळ। मग होईल का आज? हा होईल, तुला जमतंय तर करा, कारण ते माझे ना असाइनमेंट्स पण आहेत। मग ठीक आहे, मग हेच राहू दे। मग ती उद्या तरी कंपल्सरी पाहिजे, असाइनमेंट कम्प्लीट करून द्यायचे, सबमिट करून उद्या, ती उद्या तरी पाहिजेच। हा उद्या हे बना, उद्यासाठी पण मी इकडे आपल्या वेगळ्या डोस्याचं सगळं भिजत घातलंय, जो मम्मीला पण टिफिनला द्यायचा, उडीद डाळ, हे तर पाणी सगळं आटलंय म्हणजे मुरलंय त्याच्यामध्ये, आपल्याला होईल नाश्त्याला। आणि तांदूळ होईल नाश्त्यालाच करायचं आहे, म्हणजे 2 दिवस आपण डोसा खाणार आहोत, पण हा पूर्ण वेगळा आहे आणि तो तर ऍज युजुअल सगळ्यांना माहितीच आहे। आणि आता आपण हे सगळं पीठ तर रेडी करणार आहोत डोस्याचं, ते मी तुम्हाला सांगेनच, पण त्याच्यामध्ये आपल्याला
भाज्या तर माझ्याकडे शिमला मिरची नाहीये म्हणून मी फक्त कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट केलेला, त्याच्यानंतर इकडे मिरची घेतलेली आहे कमी तिखटवाली चॉप करून आणि कोथिंबीर. तर पहिले आपण मिक्सरमध्ये छोटं भांडं नाही घेतलं, आपलं ज्यूसच घेतलंय. चालेल ना? चालेल. आता काय कारण एवढं सगळं त्याच्यामध्ये ऍड करायचंय ना. तो पण मिक्सरच आहे, ज्युसर काय ते फक्त ज्युसर तर वेगळा असतो बट ह्याच्यामध्ये ज्यूस होतो. आता आपण काय करूया, मुरमुरे ऍड करूया याच्यामध्ये. हे सुके घ्यायचे एकदम, याच्यामध्ये पाणी बिणी काय नाही टाकायचंय. नंतर पाणी पण ऍड करायचंच आहे बट असे धुवून वगैरे नाही घ्यायचे, असे सुके घ्यायचे. आफ्टर दॅट आपण रवा ऍड करूया इकडे. त्याच्यानंतर हे आपलं ताक ऍड करूया. ताक घ्यायचं आता, ताकामुळे ते ओलं होत आहे. मी काय असं प्रॉपर म्हणजे मेजरमेंट घेऊन नाही केलंय, जसं आपलं माणसं आहेत आपल्या घरी त्याप्रमाणे. आज आपल्याला पाणी लागतं, पाणी ऍड करूया, कारण ताक सुद्धा आहे. म्हणजे असं थोडंसं आंबट पण चव यायला पाहिजे ना, म्हणूनच त्याला बोलतात इन्स्टंट डोसा. थोडीशी आंबट चव यायला पाहिजे त्याच्यासाठी. बट हा कुरमुरे रवा डोसा आहे. कुरमुरे रवा मुरमुरे मुरमुरे. त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे इकडे आणि इकडे बेकिंग सोडा. मी थोडासा विचार करते अजून ताक टाकू त्याच्यामध्ये, कारण कसं होईल जास्त पण ड्राय नको व्हायला, मस्त असं व्हायला पाहिजे आणि जास्त पातळ पण नको, पण आपल्याला त्याचे डोसे करायचे ना. कशी टेस्ट येते माहित नाही, फर्स्ट टाइम असे करतोय त्याच्यामुळे. अबे बटन तर चालू कर. कॅमेरा नको ऑन करून, काय गडबड झाली तर मी पकडी गेली नको पाहिजे. अरे आपले को सब ओजी माल मागताय. खाली झाड तर नाही राहिलं. नाही झाडं नाही राहिलं, पण त्याच्यामध्ये ना मला वाटतं अजून रवा पण ऍड करूया, थोडंसं पातळ वाटतं. आपण तर परत ताक टाकलं ना, सुगंध भारी येतोय. रवा नाही ऍड केला परत, थोडंसं जाडसोड होतं ना म्हणून रवा परत ऍड नाही केलं. तेच आपण पुन्हा जास्त बारीक करून टाकू. रेडी झालं आपलं बॅटर मस्त पैकी. चला बघूया आपण आता. पण भाई खूप कमी आहे हे, 3-4च होतील याच्यात. मोदन आहे बघ ना, कोपऱ्यात जेवण पण आहे, ते मी खाईन. डोसे तू खा. मागे मी घावणे किती खाल्ले होते याचा अंदाज तू मांडलाच असशील डोक्यामध्ये. उद्या पण डोसेच खायचे. ते उद्याच झाला. ठीक आहे, अजून वाढू का? चांगलं झालं मी पण मग. हाँ मग ये होता है दोस्तों. हाँ ये बहुत गंदी चीज मेरे को लगती है. और ये हमेशा काय कुछ अच्छा होए और ये हात ना मारे ऐसा हो ही नाही सकता. आणि त्याच्यामध्ये हात मारायला तर प्रश्नच नाहीये, कारण किती आहे बघ ना, म्हणजे माझ्या पुरतच आहे. मी बोलली ना मेजरमेंट मी काय प्रॉपर असं बघून घेतलं नाही. तुम्ही मला बकासूर वगैरे नका समजू. जोपर्यंत माझं नाही भरत तोपर्यंत मी दुसऱ्याला देत नाही. आणि आज जरा भूक पण जास्त लागली. आज खूप भूक जास्त. ये विषय ताकचा फील येतो. कुरमुरे डोसा को प्यार भरी इज्जत. ओ एवढं वाह भाई वाह. मतलब बंदे को खाना था दोस्तों, लेकिन बंदा अंदर अंदर मन मार रहा था और उसका ये धोरण था कि मेरे में से हाथ मारना है, लेकिन वो मैं होने नहीं देता मेरी जान. म्हणून हा विषय वाढवण्यात आलेला आहे. सो आता जेवणाचा कार्यक्रम एकदम प्रॉपर. आता ही हसली का माहितीये, का माहितीये, दाखवतो मी तुम्हाला. नको ये मैं ऐसा है दोस्तों. कच्चे पे अच्छा अच्छा खाना चाहिए इसको. कच्चे पे अच्छा. ओ अगं आता डोसे करतेस ना, मग भगवानला कुठे बोलवते. अरे तवा काढायला तुला साईडला काढायला नको, असं असं करते तर कळत नाही काय असं. पण हे सगळं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूया, कांदा आणि टोमॅटो ऍड करते. ये भी मेन चीज थी दोस्तों. कांदा टोमॅटो हिरवी मिरची. म्हणजे डोस्याची जी टेस्ट आहे ना ती रुंबा गडगुंबा होईल एकदम छान लागेल. म्हणजे काम 25 डोसा बोलते. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, जी की मी म्हणजे विसर्जन करून नेक्स्ट डे म्हणजे दुसरा दिवस येतो ना, 17ला विसर्जन होतं, 18ला मी घरी येत होतो ट्रेन मधून सकाळी. तेव्हा एक गोष्ट म्हणजे दिसली माझ्या समोरच्या सीट वरती घडताना. तर ते लोक कशी असतात ना, म्हणजे त्यांना म्हणजे काही करतात बाबा. म्हणजे लिटरली मला वॉमिट येत होती त्यावेळेला. म्हणजे मी 17 तारखेला जेव्हा विसर्जनाला गेलो तो पूर्ण दिवस आणि नेक्स्ट मॉर्निंग मी काहीच जास्त काही खाल्लं नव्हतं, तर नॉर्मली फ्रुटी पाणी हेच चालू होतं. तरी पण मी विचार करतो मला वॉमिट कशी येते, न काय खाल्लं पिल्लं नाहीये किंवा काय. ट्रेन मध्ये येताना तेव्हा मी नव्हती, कारण तो प्रकार मी तुम्हाला सांगतो. पण डोशाचा मूड मला घालवायचा नाहीये. माझं पण नको, जे काय ते नंतर. डोसा खा के फिर बात करते मेरी जान. चला आपलं मस्त पैकी बॅटर इकडे रेडी आहे. पातळ झालं तरी काही हरकत नाही, कारण ते तर तव्यावर गेल्यावर घट्टच होणार आहे. थोडंसं आपण मीठ टाकूया. मला वाटतं काळी मिरी पावडर टाकूया, म्हणजे थोडं तिखट पण आहे ना. चाट मसाला आणि काळी मिरी पावडर मी ऍड करते. हाँ ये मांगता है मेरे को ऐसा दाल भात खा के ना मूड खराब हो गया मेरा श्रावण का. श्रावण तर मी पाळत नाही, ती गोष्ट वेगळी आहे, पण अभी वो श्रावण बोल के हो जाता है. अभी 10 दिन निकल जाता है, वो पता नहीं चलता. थोडंसं मीठ पण ऍड केलं याच्यामध्ये, कमी लागलं ना मला मीठ. आता ताकाची गरज आहे. नाही आता ताक नको बाबा, ऑलरेडी टाकलंय मी. हे बघ सगळं मस्त एक नंबर झालंय, भरभक्कम झालाय. चला तवा तापलेला आहे, तर आपण पटकन याच्यामध्ये ऍड करूया.
जास्त मोठे नाही करत आहे, मीडियमच ठेवते. याला बंद करूया, झाकण ठेवून. मी तर भाई आहे ना, मी टाकताच रिॲक्शन देणार होतो. माझी जी रिॲक्शन बोलतात ना ती इथपर्यंत आलेली व इथपर्यंत. पण मी आधी म्हटलं की आधी टेस्ट वाईज कसे होऊ दे आधी, म्हणजे ते सक्सेसफुल उभरून येऊ दे, त्याच्यानंतर मग माझी रिॲक्शन देतो. कारण पोपट होतो, फर्स्ट एक्सपिरियन्स असला की पोपट होतो. आणि झालेला आहे काजू कतलीमध्ये, आणि ते काय बनवलं आपण ते केक कस्टर्ड, त्याच्यामध्ये पोपट झाला होता. हमारा चिमटे बाबा किधर गायब हो गए, है नहीं अभी जाके पे, इसलिए स्टंट कर रही है. अरे भाई ये ततर 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 अरे शपथ, मला वाटलंच नाही भाई, खरं सांगतोय, खरं म्हणजे शपथ. सुगंध वो निकलना भी इम्पॉर्टंट है. सॉफ्ट वाटतंय मला. आई शपथ, कड़क भाऊ कड़क, कोई दिक्कत की बात नहीं, लेकिन एक नंबर बोलते. नाथ खुड़ा परफॉर्मेंस ना भी यार. अभी मम्मी को टेस्ट आ गई तो मम्मी बाहर से पुकारी, मुझे भी मागता. आता तो विचार करा, हे वाढवलं नसतं तर बाई काय प्रकार असं झालं असतं. त्यामुळे तुमचा मंदार भाऊ जे बोलतो, की बोली बंदुकी गोली. येस, जा आता तुम्ही करतो का. अरे तुला ते असाइनमेंट करायचं आहे ना, नाही तर नंतर डोसे खाऊन झाल्यावर गोड लागेल. डोसे खायपर्यंत, डोसे खाऊन झाल्याच्या नंतर माझ्या नावाने दगडी फोडशील. तुझ्या डोस्याच्या नादामध्ये माझं असाइनमेंट राहायचं. तू इथे बस, सगळं तुझं सामान घेऊन, आणि मी करतोय, टाकतो. मग तुम्हाला सांग केव्हा काढायचंय केव्हा नाही काढायचं. जमेल का पण एवढा वेळ. जमेल. तेरा बाहेर लंडन से सीख के आया है. लंडन रिटर्न. टेन्शन नाही लेने का. कडक भाऊ कडक, फुल इज्जत तुला, फुल इज्जत, म्हणजे बांधील की फॉरेवर. येस. आता ती बेहोश होणार होती ताट घेऊन, त्याला जो डोसा पण वाया गेला असता. जवळ घे टोप, टोप थंडच आहे. एकदम मोठा नको करू, आता मध्येच भरते रिकामी जागा. अरे बापरे, तो नकाशाही बना दिया. बस बस, चलो हो गया काम. 25 है ना अभी दोस्तों ये देख रहे हो क्या, ये फासा पलट गया. मतलब अभी ताई ने दगा दिया मुझे. अभी जो हाँ, आता जी चटणी करणार होती लाल वाली, ती तर नाही बोली, ती उद्या म्हटली. आता उद्या का भी तुमको दिखेगा, लेकिन आज का फीकी चटनी भी कैंसिल हो गई. और ये पैकेट लेके दिखा रही है, ये ले ले बस, ये इसमें खुश रहे, अशी ही है. अरे बाप रे, हाँ तो क्या है, घर पे क्या नट थट के रहेंगे क्या. ये ले चटणी कुठे आहे. चटनी मेरे नसीब में नहीं है, तेरे नसीब में क्या ही रहेगी. पाहिजे होती व्यवस्थित एकदम ओके. टेस्ट पण एकदम भारी आहे, एकदम ओके, मस्त. जर बरं आता तुला खात भरवते. ये रहा नजारा, मस्त ना, खूप छान. आता मला पण बघू. ये भी हात मारने आ गई. एक में टोमॅटो कांदा टाकायची आयडिया माझी होती, ती दीदीकडूनच आम्ही शिकलो होतो. पण स्टील असता तरी असं टाकलं ना तर मग अजून थोडा कमी लागला असता टेस्ट वाईज. सो तुम्ही पण हे करा. पहिल्यांदाच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सगळं प्रॉपर झालेलं. पप्पू पास हो गेलाय भाई, इज्जत दो पप्पू को. तर आपल्याकडे आता एवढ्या सगळ्या चटण्या सॉसेस आहेत. आता ताई तर चटणीसाठी नाही बोललेली आहे, म्हणजे काय विषय होतोय आपला, तसं काय सगळं मॅनेज होत आहे. चटणी हे नसतं ना तर भाई. पण तुला सांगू का की ना, बिना चटणीचं पण ते असं पण चांगलंच लागतं, कारण त्याच्यामध्ये मसाले आपण टाकलेत ना, आणि कांदा टोमॅटो वगैरे सगळं, ते काही चांगली येते. ओके गाईज, टोप रिकामा झाला. याचा अर्थच काय, तर आपले सगळे डोसे जे आहे, सॉस तर मला नकोच आहे. तर हे हा पास्ता पिझ्झा सॉस आहे, आणि हे मेयोनीज आहे, आणि हे कुरमुरा तवा डोसा, रवा डोसा. खरं बघायला गेलं तर मगाशीच माझी रिॲक्शन निघून गेली जेव्हा मम्मीने मला घास भरवला, तेव्हाच ते तुम्ही बघितलं. सो आता आपण खाऊया बस. भाई 11 बज के गए, अभी भी इंतजारी कर रहे हम खाने का. 11:15 व्हायला आले. जबरदस्त, इन्स्टंट पटकन बरे आहेत ना खाण्यासाठी. एक नंबर. गरजेचं नाहीये की मी रिएक्शन दिली कीच पदार्थ चांगला आहे, रिएक्शन नाही दिली की तसं नाहीये इथे. ते माझं त्या वेळेला सगळं अपना ओजी कारभार रहता है, ओरिजिनल. येस, पब्लिक के सामने. अदरवाइज मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मंगेशचा मुलगा म्हणून मंगेश. येस, तर मी तसं आहे. तर असं आपलं काय नाही, रिएक्शन दिली म्हणजे रेसिपी चांगली झाली. तुम्हाला नक्की करून बघायची आहे. बाकी काय सब आई का खेळ मांडा हुआ है, तो ये मस्त है. अभी दोस्तों अब क्या, आप खाने का सो जाने का. ऐसा साधे जे डोसे आहेत ना, त्याला सगळं भिजत ठेवा, हे करा ते करा, परत पिसून काढा. त्याच्यापेक्षा हे बरं आहे.
तिथल्या तिथे मिक्सरला फिरवा, आपलं पीठ तयार. 10 मिनिटं मोजेपर्यंत डोसा तयार. तर आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. कुरमुरा रवा डोसा, कुरमुरा तवा डोसा, जे काय तुम्ही म्हणाल ते. अपने को क्या खाना ये नाम से फरक कुछ पडता है नहीं. बाकी तुम्हाला इन्ग्रेडियंट समजले असतील की आपण काय काय ऍड केलं त्याच्यामध्ये. अन्नदाता सुखी भव. आजच्यासारखं टेस्टी जेवण आठवड्यातून दररोज मिळावं अशी अपेक्षा असते, पण ती कधी कधीच पूर्ण होते. तर कोई बात नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदारा मोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. आम्ही भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.